स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राजकीय पक्ष आता रणनीती आखतायत. निवडणुकीची तयारी सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटातही इनकमिंग सुरू झालंय. तर दुसरीकडे ठाकरे गटात निष्ठावंतांना डावलल्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय आणि यानंतर आता ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी कोल्हापुरात जिल्हाप्रमुख बदलण्यात आला. जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली आणि इथूनच या पक्षांतील अंतर्गत वादाला तोंड फुटलंय. कोल्हापुरातील शिवसेनेचे संजय पवार यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख पद रिक्त राहिलं होतं. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदासाठी कोल्हापुरातील रविकिरण इंगवले आणि हर्षल सुर्वे हे या पदासाठी इच्छुक होते. सुर्वे यांचं नाव जिल्हाप्रमुख पदासाठी आघाडीवर असताना इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आणि कोल्हापुरात इंगवले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास हर्षल सुर्वे यांनी नकार दिलाय. हेच आहे की माझं नाव जवळजवळ फायनल झालं होतं आणि मला काही वरिष्ठ आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुझं नाव फायनल झालेलं आहे जिल्हा प्रमुख या पदासाठी आणि निश्चिंत राहा. कारण इतके वर्ष मी काम केले, शिवसेना गावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत मुळापर्यंत रुजवण्याचं काम हे आम्ही गेले अनेक वर्ष करत आहोत आणि ते केलेलं आहे. त्या माध्यमातूनच मला हे निष्ठेचं फळ मिळेल असं वाटलं होतं. पण ऐनवेळी एक दिवस आधीच हे नाव बदललं गेलं. पण याचं का बदललं गेलं याचं कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे. कारण जे दक्षिण शहर प्रमुख मला जे पद दिलेलं आहे, जे मी मागितलंच नव्हतं ते पद मला दिलेलं आहे. म्हणजे बळजबरी दिलं असं म्हटलं तर चुकीचं ते ठरणार नाही. त्यामुळे न मागितलेलं पद दिलेलं आहे, मग हे असं पद घेऊन काय काम करणार. आणि जिल्हा प्रमुख हे झाले म्हणून सांगितले आणि ऐनवेळी का बदललं नाही समजलं. काय नेमकं कारण काय वाटतं, का बदललं गेलं वाटतंय? तिकडे उद्धव ठाकरेचा तुम्हाला फोन येतो, तुमचं नाव जवळपास निश्चित झाले आणि नाव कोणी बदललं? नाही, उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आलेला नव्हता. पण मला वरिष्ठ काही जे पदाधिकारी आहेत त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलेलं की तू निश्चिंत राहा, तुझं नाव फायनल झालेलं आहे आणि 2-4 दिवसात नक्कीच आम्ही तुला बोलवून घेतो आणि ही जबाबदारी देतो असं मला सांगितलं होतं. तर का बदललेलं हे कोडा अजून उलगडलेलं नाही. आता तुम्ही नव्या जिल्हा प्रमुखाच्या घरी काम करणार आहात का काय? नाही, हे जे आहेत पदाधिकारी ते तुम्हाला सर्व ज्ञात आहेत. उगाच शेजारीच जो जवळचा कार्यकर्ता आहे किंवा आपले जे सहकारी आहेत त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसण्याचं कामात पटाईत असणारा हा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे हे पद दिलेलं आहे. त्यामुळे असल्या व्यक्तीसोबत काम करायचं नाही. कुठेतरी काहीतरी रेकॉर्डिंग करायचं, ते एडिट करायचं आणि व्हायरल करायचं असा अनुभव आहे आणि सगळीकडे फिरून आलेले. आणि हेच मला वाटते पदाधिकारी यांना जेव्हा कळालं की इथं आपल्याला पद मिळत नाही, ते अन्य पक्षाकडे जाऊन फिरून आलेले आहेत. सगळीकडे त्यांचा तक्तुंबा झाला आणि ज्यांना सगळ्यांनी नाकारलं त्यांना आमच्यावर उरावर बसवण्याचं काम जर का होत असेल तर ते आम्ही खपवून हे घेणार नाही. इंगवले आणि सुर्वे यांच्या वादामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटातील धुसफूस आता समोर आली असून या वादाबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा. कोल्हापुरामध्ये पुन्हा नवा वाद सुरू झालेला आहे. कोल्हापुरामध्ये जिल्हा प्रमुख पदावर नवा वाद सुरू झालेला आहे. जे रविकिरण इंगवले यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली हर्षल सुर्वे यांनी काम करण्यास नकार दिलेला आहे. बघा, पक्षात वाद नसतो. जे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं. ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं, ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी जावं. संताप व्यक्त करून हर्षल सुर्वे यांनी जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीवरून आपली नाराजी तर व्यक्त केली, तर दुसरीकडे त्यांच्याच ठाकरे गटाचे युवासेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट टोकाची भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवर सुर्वे काय भूमिका घेणार याकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचं आणि शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.